तो चलिए शुरू करते हैं। नमस्कार मंडळी, कशा आहात सर्व तुम्ही? मी तुमचा मनोहर मोदक साळके या नवीन ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। आणि आज विशेष काय नाही, डेली ब्लॉगिंग आहे हा। तर आज फक्त मी गावदेवी मंदिरात जाणार आहे आणि हनुमंताच्या मंदिरात जाणार आणि महादेवाच्या मंदिरात जाणार आहे। तर गावदेवी म्हणजे आमची आसमान आहे कालके, त्या मंदिरात जाणार आहे मी। तर भेटूया आपण आज, पुढे टप्प्याटप्प्यात भेटूया आणि बघूया काय काय होतंय। आणि ब्लॉग लवकरात लवकर आपले येत राहतील आणि तुम्ही सपोर्ट करत राहा। आणि हा आमचा आजचा व्ह्यू बघा। आणि इथे माझी आहे काली काली काली। आणि एवढा खूप थंडीमध्ये सुद्धा मी आज उठलोय सकाळ सकाळ 6 वाजता। आणि हा माझा गेटअप बघा, जॉगिंगचा गेटअप आहे। जॉगिंगला चाललोय, जॉगिंगला। 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग की वजह से। आजपासून शुभारंभ आरंभ जॉगिंगचा। आता आलाय सोनू, धावतोय धावतोय। आणि इकडे आहे सुयश हलदे, सुयश हलदे धावतायत। चप्पलवरती कोण धावतो का रे? चप्पलवरती कोण धावतो? मला सांगा, चप्पलवरती कोण धावतं का? चप्पलवरती हा आमचा पोलीसमॅन आहे, पोलीसमॅन। तर आता बघूया, मी काय धावताना काय शूट नाही करणार का, आधीच मला दम लागतो। हा पोटला माझा कमी करायचा, पोटला। पाच माणसाला गावलो नव्हतो, पाच पोर गेला, ह्या झाडांना उडी मारली। हा झाड आहे ना, या झाडांना उडी मारली, जो पुलती घेऊन पळाला का नाही, झूठ बोल रहा है। धाव धाव, देखो सैनिक 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 सैनिक। Once more, once more, once more। पप्पा पाणी तापवा। बड़ा हरामी हो बेटा। गावदारात जॉगिंगचा मास्टर म्हणजे हा मास्टर आमचा हा आहे। सर कैसा दौड़ने का? सर दिखाता है अभी कैसा दौड़ने का। जाओ जाओ। पहिला हा असा सर, असं बेटा तुमसे ना हो पाएगा, हमें तुम्हारे लक्षण बिल्कुल ठीक नहीं लग रहा है, तुमसे ना हो पाएगा। शाबाश बेटा, बहुत बढ़िया। तर ते आमचं होतं कवायत वगैरे। पहिला स्टार्टिंगला येताना ते करायचं असतं मेंटेथोरी आहे, ते मेंटेथोरी मेंटेथोरी आहे, ते मेंटेथोरी मेंटेथोरी बोलतात।
बसू नको बसू नको. बसत नाही मी झोपतोय. मैं 15 मिनट तक अपनी सांस रोक सकता हूँ. मौत को छू के टक से वापस आ. पहिला एक्सपिरियन्स. इट्स अमेझिंग एक्सपिरियन्स बिकॉज now first day it's running, it's jogging. You बस. What? Bro, what are you talking about, man? यार मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है. मेरे को भी हो रहा. देखिए पुढे बघ. 6, 7, 8, 9, 10. तू कशी मारायची? पहिल्या दिवशी 30 मारूया ना. पहिल्या दिवशी 30 मारूया. गुरुजी ऐकले काय ते गुरुजी. आणि उद्यापासून बघा मी सांगतो जाताना धावत पाहिजे. येताना का आज धावलास ना. हो अजून फक्त 2 दिवस असे धावलास ना. तिसऱ्या दिवशी हो पण गुरुजी मला तुला कमी करायचं. शेंबूड तो गुरुजी. ठीक आहे सर. तुला कमी व्हायचं आहे का राणीच्या वाढायचं आहे? जय हिंद सर. मैं क्या बोल रहा हूँ 30 ही मारेंगे आज और कल से आधा मतलब जाते वक्त हम दौड़ेंगे. आते समय चल के आएंगे. नहीं चल के नहीं आएंगे. चल के नहीं आएंगे. दौड़ के ही तो आएंगे. चीटिंग करता है तू. चीटिंग करता है तू. ठीक है सर. आते वक्त भी दौड़ के आएंगे. लेकिन आज डिप्स 30 मारेंगे. ओके. थैंक यू सर. ओके. जय हिंद सर. जय हिंद सर. डे 1 कम्प्लिटेड. डे 2 टुमारो. आणि आजचं झालंय सगळं. आज हा काय कुठं येईल का याच्यात? कुठं आहे दिसत नाही. दिसलं. अरे बेटी पुष्पा कहाँ जा रही हो अपने गधे पर बैठकर? तर आजचा दिवस संपलाय. आमचा पहिला दिवस होता आज. डे 1 होता. डे 2 उद्या असेल. आणि आज आमचे सरांनी खूप आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं. सर कल भी ऐसे करेंगे हम. जोरदार करेंगे. और हमारे पेट अंदर जाने का है तो अंदर जाना चाहिए और 6 पैक आना चाहिए. तो सर 10 कल दिन में रिजल्ट मिलेगा आपको. झूठ बोल रहा है. थैंक यू सर. ओके. हर तो रोज कल आएगी ना. हाँ हर रोज आऊँगा मैं सर. हर रोज आना पड़ेगा. ओके. और हर रोज एक्सरसाइज करनी पड़ेगी. हाँ सर तभी करूँगा. तो सब कम होएगा. ओके सर. ओके. ओके. थैंक यू. तो अभी हम जा रहे घर पे. तर आता आम्ही चाललोय घरी आणि उद्या भेटूया आपण. पण आजचा ब्लॉग काय माहिती आहे ना तुम्हाला. मी सकाळीच बोललोय आज आपल्याला जायचंय टेम्पलमध्ये देवळात. आमच्या गावदेवी देवळात जायचंय. तर नंतर भेटू आपण. 1 hour later. आता मी निघालो माझ्या कामावरती. आणि हा माझा बाबू आहे. हा आमचा स्वराज आहे. स्वराज चालाय शाळेमध्ये चाललायच ना. शाळेमध्ये चालाय. टेंगे कर. टेंगे भाई आपला भारी आहे. चल बाबू बाय कर. बाय कर मला. बाय. चला तर आता भेटूया नाश्ता करताना. संचित हळदी आम्हाला नाश्ता देणार. आजचा नाश्ता स्पॉन्सर संचित आहे. चहा आणि पोहे. संचित नाश्ता देणार आहे. चहा आणि पोहे. तर भेटूया आता चहा आणि पोहे खाताना. आता आलोय आम्ही शिरकाईच्या इथे. शिरकाई
आता चहा पिऊ आणि पोहे खाऊ. पहिले पोहे खाऊ नंतर चहा पिऊ. अरे कहना क्या चाहते हो? संचित हळदे स्पॉन्सर बाय संचित हळदे. काकी 2 पोहे द्या. आता आम्ही पोहे खातोय. पोहे खाल्ल्याच्या नंतर चहा पिऊ. एकदम स्वादिष्ट पोहे आहेत. माझे झालेत पोहे खाऊन. आता चहा पितोय दोघं जण. आणि आता मी चाललोय माझ्या कामावरती आणि हा चाललाय त्याच्या कॉलेजमध्ये. त्याची एक्झाम आहे. तर काय एक्झामचा पेपर वगैरेचा अभ्यास झाला की नाही? हो झालाय थोडाफार. तुम्ही 50 बार बोल रहे हैं पढ़ने निकले वाले छात्रों को राजनीति से दूर रहना चाहिए. हैं? पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो. लेकिन नहीं तुम्हारे झालाय बोलतोय अभ्यास. आता बघू काय कसा पेपर देतोय तो त्यालाच माहिती. आणि आता आपण कामावर जाऊ. बाय बाय तोपर्यंत. तर आता मी माझ्या दादाला डबा दिला आतमध्ये गेटमध्ये जाऊन. कॅन्टीनमध्ये त्याचा डबा ठेवलाय. तर आता ही त्याची कंपनी आहे सुप्रिया म्हणून. आता मी माझ्या इथे जाईन कामावरती. नंतर मग आपल्याला आज देवळात वगैरे सगळं जायचं आहे. बघू आता कसं काय काय एक टप्प्याटप्प्यात जाऊ आपण. आता तर डबा वगैरे दिला आहे. आजचा मॉर्निंगचा माझं सगळं काम झालं आहे. व्यायाम पण झाला आहे आमचा. मी जॉगिंगला गेलेलो. आज पहिला दिवस होता. आणि बघू आता काय काय मजा येते. सोबत राहा माझ्या. आता आमचा एक चायचा राऊंड झाला आहे. आता दुसरा राऊंड आहे. आता चायचा स्पॉन्सर परत एक वाढला आहे समीर हल्दे. समीर कॉलनीमध्ये चाललोय चहा प्यायला. समीर मोहिते चाय पाचतोय. समीर मोहिते सर. समीर मोहिते बोलतो इकडची चहा प्यायची. 2 दिवस पियाला आता चायचा हा दुसरा राऊंड आहे. कारण ती मगाची चाय होती ती शिरकायची होती. आणि ही आता ही टपरीवरची चाय. टपरीवरची चाय प्यायला एकदम मजाच येते. आणि स्पॉन्सर आहे आमचा समीर मोहिते. आणि या काकांची चाय बोलतात स्वादिष्ट असते. स्वादिष्ट चाय आता प्यायला आलो. वरचा आता आमची चहा पिऊन झाले. मी आता जाईन माझ्या कामावरती आणि हे दोघं जातील कॉलेजमध्ये. समीर आहे माझ्यासोबत. समीर आज कोणता पेपर आहे? ओप्स. ओके ठीक आहे. ऑल द बेस्ट दोघांना सुद्धा. आणि ही आहे आमची पूर्ण गरडा कॉलनी ही. आणि इथे ही टपरी आहे. मस्त चाय एकदम स्वादिष्ट चाय. फक्त 8 रुपये. 1 hour later. मी निघालोय माझ्या कामावरतून आणि आता घरी चाललोय मी. आता घरी जाऊन बघूया देवळात कधी जायचं आहे. आता जायचं लगेच की जेवण झाल्यावरती. ते आता आम्ही डिसाईड करू. सुयश वगैरे आहेत खाली वाट बघतात माझे. आता बघू. आता घरी जाऊन बघूया काय काय कसं काय प्लॅन होतं देवळात जायचं. तोपर्यंत तर तुम्ही हा ब्लॉग पहिले बघा आणि त्याला चॅनलला जरा सबस्क्राईब करा. वाढवा जरा सबस्क्राईब प्लीज. आता आम्ही चाललो देवळामध्ये. एक माणूस माझा झोपला आहे माझा भाऊ अमोल. पण माझ्यासोबत आहे सुयश. आता सुयश आणि मी जातोय देवळामध्ये. आता बघूया देवळात पाय वगैरे पडू मस्तपैकी. तुम्हाला त्याची माहिती पण देतो थोडीशी. जी मला माहिती आहे ती तुम्हाला देतो. आणि मग नंतर भेटूया. खेळताना वगैरे भेटत राहू. आणि आज मला परत संध्याकाळी पण जायचं आहे कामावरती. म्हणजे आमचा एक माणूस येणार आहे. त्याला आतमध्ये टाकायचं आहे गेटच्या आतमध्ये. तर ते पण तुम्हाला दाखवतो. तर भेटू आता आपण देवळामध्ये. तर आपण आलो आहे आता देवळामध्ये. पण आमचं देऊळ असं बंद असतं का तर काही कारणास्तव बंद असतं. आता आपण देवळामध्ये आलो आहे. हे आमचं आहे गावदेवीचं मंदिर. आसमान कारकाचं मंदिर आहे. आणि ह्याच्या बाजूला हे शंकराचं मंदिर. तर आपण आता शंकराच्या मंदिरात जाऊया. शंकराच्या मंदिरात गेलो.
हे आहे शंकराचं मंदिर. शंकराचं मंदिर पण बंद असतो, म्हणजे असतं चालू सगळं. पण आमचं दसऱ्याला वगैरे खूप मोठा सण वगैरे असतात. दसऱ्याला 9 दिवस 9 कीर्तन असतात. 9 माळी 9 दिवस 9 कीर्तन. खूप चांगलं असं उद्घाटन पण गेल्या 2 वर्षापूर्वी झालेलं. आणि मस्त आता मंदिर केलं एकदम कलरफुल आणि मस्त असं आमचं हे गाव. आणि लोटे नगरीमध्ये लोटे गावामध्ये आमचा पूर्ण गावदेवीचं मंदिर आहे. पूर्ण गावाचं हे श्रद्धास्थान आहे. आता तुम्हाला मी ह्या मंदिराचा पूर्ण व्ह्यू दाखवतो आणि मग तुम्ही हा पूर्ण व्ह्यू बघा. मंदिर कसं वसलं आहे आमच्या पूर्ण गावठणवाडीमध्ये. मंदिर असं खूप मोठं आहे आणि पूर्ण स्पेस वगैरे मस्त आहे. आम्हाला दसऱ्यात किंवा देवीचे कार्यक्रम असतात तेव्हा हा आम्हाला पूर्ण असं पटांगण असतं. त्या पटांगणामध्ये पूर्ण कार्यक्रम होतात. कीर्तन बोला किंवा अजून काही असतात. सर्व धार्मिक काही आमच्या गोष्टी असतात किंवा धार्मिक पूर्ण उत्सव असतो ते आमच्या ह्या पटांगणात वगैरे असतात. ते आमचे तुळस आहे. आणि आपण आता जाणार आहोत नंतर हनुमानाच्या मंदिरात. तो आमच्या वाडीचा मंदिर आहे, हा आमच्या गावाचं मंदिर आहे. तर मी तुम्हाला बोललो ना की 9 दिवस 9 कीर्तन असतात. ते हे बघा, हे यावर्षीचं आहे नवरात्र उत्सवाचं. 9 दिवस 9 कीर्तन. हे बघा, हे सर्व हबप महाराजांची कीर्तन होती. 9 दिवस 9 कीर्तन. एकदम सुरेख असा कार्यक्रम असतो, सुरेख. ही आमची लाट आहे. दरवर्षी लाट असते ना, ही आमची डालकाठी आहे. ही इथेच असते दरवर्षी असते मार्च महिन्यामध्ये वगैरे. होळी वगैरे झालं, शिमगा वगैरे, त्याच्यानंतर हे असतं डालकाठी. ही आमची डालकाठी आहे. आणि हा असा आमचा मस्तपैकी गावदेवीचं मंदिर आहे. हे गावदेवीचं मंदिर. आपला हनुमान मंदिर. हो. आता आपण आलोय गावदेवीचं दर्शन घेऊन. आता आपण जाऊया थेट हनुमंताच्या मंदिरामध्ये. ते आमच्या वाडीचं मंदिर आहे आणि हे होतं गावदेवी मंदिर. आणि आता आपण जाऊया हनुमंताच्या मंदिरात. तर असेच तुम्ही माझ्यासोबत या आणि तुम्ही पण देवदर्शन करायला जावा. कुठे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, कुठे कुठे तुम्ही जाऊन आलात देवदर्शन करून. तर आता आपण आलोय हनुमंताच्या मंदिरामध्ये. आता आमचं देवदर्शन वगैरे झालंय. आता मी चाललोय सुयशच्या घरी. पहिले जे काय पेंडिंग ब्लॉग आहेत आमचे, पेंडिंग ब्लॉग म्हणजे आता शेड्यूल आमचं खूप बिझी झालंय. तर पेंडिंग ब्लॉग आहेत ते एडिट करायला सुयशच्या घरी चाललोय. आणि मग नंतर आपण ह्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू भेटत राहू. अजून आपल्याला खूप ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत ह्या ब्लॉगमध्ये. आता आपल्याला एक क्रिकेट खेळायचं आहे. 3 वाजता फशीवाले MI वाले येतील, मुंबईवाले. ते फशीवाले आल्याच्या नंतर आपल्याला क्रिकेट खेळायचं आहे. परत मला संध्याकाळी कंपनीमध्ये जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ब्लॉग एंड करताना मी तुम्हाला नक्की भेटेन. आता जाऊया सुयशच्या घरी. 1 hour later. आता आम्ही जमलोय क्रिकेट खेळायला. अजून कोण पोरं आली नाहीत, फक्त सुयश, मी आणि माझा भाऊ प्रतीक आलाय. पण तो खेळतोय पबजी लवर आहे. पबजी लवर. ग्राउंड पण सजला आहे. स्टंप खाली पडलेत. शायनर मोठेपणा. बड़ा हरामी हो बेटा.
आता आता खेळण्याची तुम्हाला दाखवतो. हा बघा नवरदेव आला खेळायला. नवरदेव ताकद ताकद संपले नाही. शॉट आहेत हा शॉट आहेत. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. हाय हाय ये कशाला ती बॅग हलकी झाली काय ती फुलकडे काढून जाणार A few moments later. आता आम्ही आलो वरती स्टॉप वरती. आता बघू काय काय होते. मला वाटतं कंपनीचा प्लॅन कॅन्सल झालाय. आता घरी निघालोय. सर्व प्लॅन झालेत आणि हा मला वाटतं मी ब्लॉग आता एंड करतोय. पण हा तुम्ही आमचा रोड बघा. एकदम सुमसाम रोड. वाघ वगैरे येण्याची दाट शक्यता असते. वाघ वगैरे पण येतात आणि खूप जंगल असं आहे. जंगल प्राणी वगैरे असतात. आणि आमचा सोनू ड्रायव्हर आहे. सोनू शेठ. आणि मी हा ब्लॉग इथेच एंड करतो असं जाहीर करतो. भेटूया आपण पुढील नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय गया खतम. खत्म. बाय बाय टाटा गुड बाय गया.